हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवनीस गजाली। नवीन वर्षाची सुरुवात होत आहे बोईसरवरून। म्हणजे लास्ट टाइम आम्ही बोईसरला आलो, मग इथून गेलो, मग मध्ये जवळजवळ 1 ते 1.5 महिना बरंच जमलिंग चाललेलं। तर एवढ्या मोठ्या गॅप नंतर आपण पुन्हा भेटतोय। अवनी, अस्मी, विवान घरी आहेत, माऊ, शरद काका, आजोबांसोबत। ओवीच्या घरी पण लग्न आहे, ओवी तिच्या घरी आहे। ती नाही येऊ शकली कारण आम्ही आलोय फक्त 2 दिवसासाठी। आणि आम्ही आता त्यांना भेटायला जायचं म्हटलं तर ती लोक तिथे नाही आहेत। म्हणजे लग्न कालच आटपून ते बाहेर गेले आहेत, त्यांची फॅमिली। तर भेटू नेक्स्ट टाईम। आता मी आणि आजी, माझा आवाज पण आता आराम करून उठली आहे, त्यामुळे असं फ्रेश वाटतंय। म्हणजे बऱ्याच गडबडीनंतर रेस्ट केला आता 2 दिवस माहेरी, तसं छान आवाज असा भरून आला आहे। तर आता मी आणि आजी चाललो आहे ॲज युज्युअल। उद्या येणार आहेत आमचे मोठे जावई, अवनीचे पप्पा, मच्छी आणायला। तर तिथे मासे बघतो, सुरमई आणि कोलंबीचा बेत आहे। आणि त्यानंतर आम्हाला थोडंसं मार्केट पण फिरायचं काम आहे मार्केटमध्ये। तर ते सगळं करून आम्ही घरी येतो। मग आजी नेहमीप्रमाणे एक्साइटेड आहेच, है ना? नेहमीचं काम आहे, नाती जावई आणि लेकी आल्यानंतर त्यांच्या आवडीचं जेवण बनवून द्यायचं। एरवी ती अशी माशाला कधी नाही जात, कारण दोघंच असतात। पप्पा काय व्हेजच खातात, तर मम्मी एकटीसाठी आणायच्या भानगडीत पडत नाही बहुतेक। आणि आम्ही आलो की मग त्यांची दिवाळी, त्याच्याबरोबर आमची पण दिवाळी। तर आता मनसोक्त मुली खेळतायत छान आणि एवढं फ्रेश वाटतंय। यावर्षी थंडी अशी छान पडली आहे, म्हणजे ऑलमोस्ट 10-12 वर्षानंतर अशी थंडी पडली आहे। आणि यावेळेला आमच्या लग्नाला सुद्धा 12 वर्ष कंप्लीट होतील। म्हणजे लग्नाच्या वर्षी जशी थंडी होती तशी यावर्षी आहे। तर आणि यावर्षी अवनीच्या पप्पांचा क्लोज फ्रेंड, एकदम क्लोज, विवेकचं लग्न पण होतं। तर तेच चाललेलं की माझ्या लग्नावर्षी थंडी होती, आता ती एवढ्या 12 वर्षानंतर तुझ्या लग्नाच्या वेळी एवढी थंडी आहे। तर छान वातावरण आहे एकदम। बोईसरला सकाळी धुकं दिसतं आणि मला सहसा जास्त थंडी अशी फील होत नाही, कारण माझं सतत गरम खाणं वगैरे चालू असतं। पण अवनी तर स्वेटर घालून असते आणि पप्पांचं पहिल्यापासून सवय आहे, थोडी थंडी अशी पडायला लागली की मग ते ग्लाव्स, स्वेटर पॅन्ट, स्वेटर। आणि टिटवाळ्याला आम्ही मध्यंतरी होतो तेव्हा तर ते कानटोपी पण घालून बसायचे संध्याकाळी, कारण तिथे थंडीच तशी होती। म्हणजे 12-15 वर्षापूर्वी थंडीचं ते वातावरण आहे ते खूप जास्त तीव्र असायचं। आणि तेव्हा स्वेटर्स, ब्लँकेटवाले पण त्या सीझनमध्ये असायचे। आता मला आठवतच नाही आहे की मी या 10 वर्षामध्ये स्वेटर दरवर्षी काढून वापरलं असेल। तर तुमच्याकडे पण थंडी आहे की नाही कमेंट करून सांगा। आता आम्ही मार्केटला पोचतो आणि नंतर घरी गेल्यावर घरची मजा दाखवतो। गुड मॉर्निंग फ्रेंड्स। काल अस्मीने आणि अवनीने मिळून मला मस्त हेड मसाज केलं आणि छान झोप लागली। आणि आता मी फ्रेश व्हायच्या आधी विवानला फ्रेश केलं आणि विवानचा बघा कसा ससा बनवलाय माऊने, दाखवते तुम्हाला। शशा शशा विवानचं झालेलं आहे सगळं रेडी, तयारी करून। आणि आता फक्त विमानचंच झालंय बरोबर। आणि आता आम्ही सगळे रेडी होतो हळूहळू। जेवणाची तयारी चालू झालेली आहे, आजीने जेवणाची तयारी केली आहे, सकाळीच सुरुवात केली आहे, कारण मग नंतर हळूहळू घाई होत जाते, त्यापेक्षा ती सकाळीच सुरुवात करते। आणि नाश्ता रेडी आहे, ज्वारीची भाकरी आहे आज। तर ज्वारीची भाकरी आणि गरम गरम चहा आल्याचा आणि इथलं छान असं वातावरण। तर माझ्या आवाजावरून कळतच असेल की मस्त झोप झाली आहे। आणि नाश्ता वगैरे झाला की मुलं म्हणतात चला आपण आज कुठेतरी बाहेर जाऊया, पण तो मुहूर्त लागतच नाही, कारण आता काकांचं पण काम चालू आहे। आज अवनीचे पप्पासुद्धा येतील, तर बघू काय ठरतंय ते। आता आम्ही फटाफट फ्रेश होतो आणि नाश्त्याला बसतो। ज्वारीची भाकरी। तुम्ही तर ऑफिसला जाऊन येणार होते ना? हा, ब्लॅक अँड रेड थीम झाली आहे ती दोघांची मिळून। हा, मी जरा खाऊन घेते मग बोलते। माझी वाटी
तुझी वाटी कसली? हा ती काल ते बाउल ड्रायफ्रुटचा बाउल ते घरी आहे, ती घरी ठेवली आहे तुझी. काय आणलं? बोईसर बेकरीची भेट आणली. हे बघ बोईसर बेकरी वाल्यांनी भेट दिली ना. खारी आणि बटर. तुम्ही ऑफिसला जाऊन येणार होतात ना? आलो मग. घरी फोन केला म्हणून आम्हाला सरप्राईज मोडलं, समजलं. मी ठरवलं नव्हतं तुला द्यायचं. हा बरोबर दिला. आता मोडलं, हेच मोडणार ना. उचललाच नसता फोन तुझा. आणि हिने लपवून ठेवलेलं. तिने स्काय ब्लू बॅगेमध्ये लपवून ठेवलेलं. आणि माझ्या बरोबर शोधते पण आहे. झोपून आलो. 10:30. इथे मच्छी फ्राय चालू आहे. आणि आता विवानला भरवायचंय कोलंबीचं सार आणि पापलेट, कोलंबी आणि सुरमई फ्राय. आणि मुली सार खाणार नाहीत आणि पप्पांसाठी पिठी केलेली आहे कुळथाची. गरम गरम पिठीचा पण सुगंध सुटलाय. आता विवान जेवायला बसेल, मग आपण बसूया ना. ए चंदनोबा, ए चंदनोबा. विवानला 2 मच्छर चावले, त्याच्यावर चंदन लावलंय त्याला आजोबांनी. आणि कुठला व्हिडिओ बघते दाखव. चॅलेंज व्हिडिओ ना. चला चला विवान जेवायला चाल. शोनू, ए शोनू, चला चला. फायनली तयारी झालेली आहे आणि जरा निघायच्या आधी 5 मिनिटं मी गॅलरीत आस्वाद घेते पुन्हा एकदा माहेरचा. म्हणजे जेवलो आणि जेवून फक्त 15-20 मिनिटं बसून लगेच निघायचं होतं. तर म्हटलं थोडं रिलॅक्स वाटतंय. आणि गॅलरी ही आपण निघायच्या दिवशीच अनुभवतो, तेव्हा आपल्याला कळतं अरे आपण गॅलरीत आलोच नाही आहे 4 दिवसामध्ये, कारण आतल्याच गप्पा संपत नाहीत. निघूया. रेडी? उद्यापासून शाळा आहे. आमचू आपचू ससा रेडी झाला काय? ससा रेडी झाला? नाही जायचंय. आजोबा बघतायत फोन मध्ये. रेडी झाला? गाडीची वेळ झाली. चला आता आम्ही निघतो. नमस्कार करतो देवाला. आणि माऊ पण रेडी आहे. चलो 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 चला चला लवकर काम करू भरभर आणि जाऊ मालंडापूर. आजी टाटा. टाटा. जय सद्गुरू. आजी आजोबा येत आहेत आम्हाला ट्रेन मध्ये बसवायला. तिचं लक्ष लागत नाहीये. मी सांगते नको येऊ आता उन्हातून. नाही नाही, मी ट्रेन मध्ये बसवतो. तर आता आम्ही भेटतो तुम्हाला मालंडला जाऊ. आणि फायनली आम्ही घरी आलो. दादा पण आमचा लगेच निघाला, त्यामुळे आम्ही व्हिडिओ नाही केला. मुली खेळण्यात दंग होत्या दादा बरोबर. घरी आलो. दादाला पण जायचं होतं, आतूचं पण काम होतं जरा. तर थोडा वेळ मुलं एकत्र होती दादा बरोबर. आणि त्यानंतर दादा घरी गेला. आणि आता विवानचं जेवण खाऊन झालंय आणि तो बसलाय निवांत. आणि तुम्हाला वाटलं बसला कसा? आम्ही फक्त असंच बसवलं त्याला आणि आईने फक्त असं सोडलं आणि तो ऍक्च्युअल मध्ये असं राहिला उभा, म्हणजे असं राहिला एका ठिकाणी. तो त्याने खूप आवडला. आणि इथे विवानला पावडर लावली आहे दीदीनी. त्याला इथे छोटीशी मच्छर चावलेली, तर दीदीनी पावडर लावली आहे. आणि विवान गदा घेऊन बसलाय. जय हनुमान क्या बोले सागर. जर तो पडला की तो बसून राहते, जर तो पडला ना माझ्या कुस्ती देईल ना माझे गुंड. कारण तो आता पडूनच बसायला शिकणार आहे, म्हणून त्याला गादीवर बसवलंय. आणि फ्रेंड्स, आम्ही भांडुपला गेलेलो अस्मीच्या आणि विवानच्या फोटोशूट साठी सुद्धा. त्या दिवशी ज्या दिवशी
श्रेयस दादाचा बर्थडे होता, तर प्रिझम मध्ये आम्ही फोटोज काढले. ते फोटोज आलेले आहेत, तर तुम्हाला सरप्राईज दाखवतो आता आम्ही. कुठे विवान? ह्याच्यातला विवान कोण आणि अवनी कोण तुम्ही कमेंट करून सांगा. हा फुल फ्रेम फोटो आणि हा बॉर्डर वाला फोटो. तर फुल फ्रेम आणि बॉर्डर अशी कमेंट करा. फुल फ्रेम अवनी आहे की विवान की बॉर्डर वाला फोटो आहे? येस. तर लवकरात लवकर कमेंट करून कळवा. ऍक्च्युली तुम्ही काय आणि हिचे फ्रेंड्स पण ओळखू शकले नाहीयेत. आणि अस्मी सांगते अरे ये दोनों कोण आहे बाबू? दोन्ही अस्मी कोण आहे? दोन्ही कोण आहे? कोण आहे? विवान. आधी बोलली दोन्ही विवान आहेत. आणि आमच्या पोनिश कुठे आहे? पोनिश 3 सरप्राईज आहेत. याच्यातला विवान कोण ओळखायचा आहे? हे बघा अवनीचे पप्पा. आणि हे सरप्राईज हे आहे की ह्याचा जुना फोटो वेगळा होता, तर त्यांनी आम्हाला क्लीन कॉपी करून दिली आहे. आणि आमचा पोलीस बघा किती गडबड चालली आहे आमची. क्यूट क्यूट पोनिश. अरे बघू तरी. ही आहे आमची गोडशी अस्मी. असा फोटो अवनीच्या पप्पांचा सुद्धा आहे. तो फोटो आम्ही तुम्हाला नक्की दाखवू. आणि हा आमच्या बाईक वाला पोलीस आहे शोनू. ओहो सिंगम. ह्याची कॉपी आणली नाहीये, ही आम्ही सॉफ्ट कॉपी घेतलेली आणि ही आमची ओरिजिनल कॉपी.